दर्यापूर तालुक्यातील सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या काळा मारुती देवस्थान वतीने श्री क्षेत्र शेगाव भव्य पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। या दरम्यान विश्वस्त देवस्थान वतीने आमदार गजानन लवटे यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी गावातील महिलांनी आपापल्या अंगणात रांगोटी रेखाटून दिंडी पदयात्रेचे दर्शन घेतले, तर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली। दर्यापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र काळा मारुती देवस्थान येथून संत गजानन महाराज शेगावकडे पायदळ पालखींचे प्रस्थान करण्यात आले। याच पालखीचे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली। श्री संत गजानन महाराज देवस्थानकडे पालखींचे प्रस्थान जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करीत भाविकांनी स्वागत केले। काळा मारुती देवस्थानच्या वतीने आमदार गजानन लवटे, सुधाकर भाळसाकडे, बाळासाहेब हिंगणेकर यांच्यासह विविध मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। गावामधून भजन, टाळ, मृदंग कीर्तनाच्या वाजत गाजत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यात आले। सोबतच घरासमोर महिलांनी रांगोळ्या टाकून पूजन करीत पालखींचे भाविकांनी सुद्धा दर्शन घेतले। यावेळी काळा मारुती देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष रमेश भटकर, रावसाहेब भटकर, आशिष बेतारिया, संस्थेचे विश्वस्त मंडळ यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्यापूर येथील काळा मारुती देवस्थान वतीने काढण्यात आलेल्या दिंडी पदयात्रा ही सर्वदूर नावाजली आहे। यावर्षी पुन्हा नव्या जोम्याने शेगावकडे मार्गस्थ करण्यात आली। दिंडी सोहळ्यावर जेसीबीद्वारे करण्यात आलेल्या पुष्पवृष्टी आकर्षक ठरली। पदयात्रेत शेकडो भाविकांनी भजन, टाळ, मृदंग कीर्तनाच्या वाजत गाजत श्री संत गजानन महाराज शेगावकडे प्रस्थान झाले।